Excuse me, sir. Smoking is not allowed here. Okay, sorry. Okay. Yes, Vishal. Sorry, Vishal, it's Sunday. I know it is very important, but तुम्हें पता है कि मैं संडे को काम नहीं करता. अरे don't argue with me यार. I will do that later, okay? Bye. Fuck up यार. Excuse me? Just a moment. हाँ ऋषभ, किधर है? ओके ओके. अरे विशालचा फोन आला होता. लीव इट यार. I will meet you tomorrow at office, okay? Yeah, bye. Excuse me. You need something from me? No, you seems quite busy. So, No. Please say. thank you. Hi, I'm Sneha. Actually, मी मगासपासून तुम्हालाच बघत होते. तुमच्याकडे थोडंसं काम आहे माझं. तुमचे 10 मिनिटं मिळू शकतील? Sure, but why? ॲक्च्युली मी सायकोलॉजी शिकत आहे आणि मला जेन वाय म्हणजेच मिलेनियल जनरेशनच्या सायकोलॉजीवर प्रोजेक्टसाठी स्टडी करायची आहे. अँड यू आर द राईट पर्सन फॉर दॅट. स्ट्रेंज. पण मीच का? आता इथेच बघा ना, या कॅफेमध्ये प्रत्येकजण कुणा ना कुणासोबत आलंय. फक्त तुम्हीच एकटे आला आहात. आणि मगाशी तुम्हाला कुणाचा तरी कामासाठी फोन आला होता आणि तुम्ही त्याला फाट्यावर मारला. आय एम सॉरी फॉर माय लँग्वेज, पण तुम्ही त्याला इग्नोर केलं. आणि मग अशी सिगारेट पण काढलेली. मला ह्या सगळ्यांमध्ये तुम्ही जरा वेगळे वाटलात म्हणून. साऊंड्स इंटरेस्टिंग. बोला ना, काय करू शकतो मी तुमच्यासाठी? ग्रेट. तर सर, प्लीज मला हा फॉर्म भरून देता का तुम्ही? मला तुमच्या काही बेसिक डिटेल्स हव्या आहेत. घ्या. यू कॅन कॉल मी योगेश. नाईस. तर योगेश, मला सांगा तुमचं ऑक्युपेशन काय, तुमचं शिक्षण काय झालंय आणि फॅमिलीमध्ये कोण कोण असतं? तुम्ही मला विचारलेल्या सगळ्या डिटेल्स मी फॉर्ममध्ये भरीनच. प्लीज याच्या व्यतिरिक्त काहीतरी विचारा ना. ते तर मी विचारेलच, पण तुम्ही जर हे सांगितलं तर आपण जरा जास्त बोलू शकतो. ओके. माय सेल्फ योगेश. मी ग्रॅज्युएशनसाठी इकडे आलो होतो आणि इकडेच आता एका ट्रेडिंग कंपनीमध्ये जॉब करतो आहे. घरी आई आणि बाबा असतात. एक लहान भाऊ आहे, तो हॉटेल मॅनेजमेंट करतो. मुंबईलाच असतात सगळे. दॅट्स ऑल. नाईस. आता फॉर्ममध्ये नसलेला प्रश्न विचारते. तुम्ही जॉब करताय, तर कसा चाललाय तुमचा जॉब आणि जॉब एन्जॉय करताय? मला सांगा, तुम्ही माझ्यासोबतची कंपनी आता एन्जॉय करताय का? अहो, तसं नाही. आपली भेट आत्ताच झाली आहे ना. मी हळूहळू तुम्हाला जाणून घेतेय. माझंही तसंच आहे. गेली 6 वर्ष झाली मी जॉब करतोय. हळूहळू जाणून घेतोय. आता पहा ना, या महागड्या कॅफेत येऊन मी 350 रुपयाची कॉफी घेतली. खिशात सिगरेटचा बॉक्स आहे आणि चांगले कपडे घालतो. घराचा रेंट भरतो. हे सगळं त्या नोकरीच्या पगारातूनच होतं. म्हणजे सगळं ठीकठाकच आहे म्हणा. ओके. आणि तुम्हाला प्रेम झालंय कधी? स्नेहा, मी मगाशी तुम्हाला म्हणालोय, मी सिगारेट ओढतो. आणि थोडे दिवस तुम्ही माझ्यासोबत फिरल्यावर तुम्हाला हे सुद्धा समजेल की मी दारूही पितो. माणसाला या सगळ्या व्यसनांची गरज ही लागतेच. हार्ट ब्रेक झाल्यावर या सगळ्या गोष्टींची ओळख होतेच. ओके. अँड व्हॉट इज द हॅपीनेस अकॉर्डिंग टू यू? हॅपीनेसची अशी काही डेफिनेशन नाही आहे. म्हणजे आता तुम्हाला माझा इंटरव्ह्यू घेऊन हॅपीनेस मिळत असेल आणि मला ही कॉफी पिऊन, त्या वेटरला त्याची टीप घेऊन आणि इथे बसलेल्या प्रत्येकाला त्याच्या वेगवेगळ्या गोष्टीनुसार. अँड सॅडनेस? सॅडनेसचंही तसंच आहे, ज्याच्या त्याच्या गोष्टीनुसार. आणि हा सॅडनेस तुम्ही कसा घालवता? सिगारेट ओढतो, दारू पितो, बाईकवर फिरतो. त्याने सॅडनेस जातो? जात नाही म्हणा, पण इग्नोर तरी होतो. बरं, मला जेवढं हवं होतं
तेवढं मिळालंय. बस 4-5 क्वेश्चन्समध्येच तुम्हाला माझ्याबद्दल कळालं? म्हणजे बेसिक गोष्टी तरी कळाल्यात. काय कळालं तुम्हाला माझ्याबद्दल? भरपूर काही. आयुष्यात तुम्ही बऱ्याच गोष्टी अनुभवल्या असतील, पण तुमच्यासोबत ना ट्रॅजिकली गोष्टी जरा जास्तच घडल्या आहेत. म्हणजे घरच्यांबद्दल बोलताना आपण जरा जास्तच सांगतो, पण त्यांच्याबद्दलही तुम्ही जास्त काही सांगितलं नाही. तुमच्या डोक्यात सतत काही ना काही सुरू असतं. आता मगासपासून बघतीये मी तुम्हाला, तुम्ही तुमचा पाय सतत हलवत आहात. त्यावरूनच ओळखलं. आणि कॉफी ठेवली आहे इथे. त्या कॉफीचा एक घोटसुद्धा तुम्ही घेतलेला नाही. स्वतःपासूनच पळत असता तुम्ही. आय डोंट नो की तुम्ही ह्या गोष्टी ॲक्सेप्ट करत असाल किंवा नसाल, पण ह्या गोष्टी जेवढ्या ॲक्सेप्ट करून तुम्ही पुढे जाल ना, तेवढं तुमच्यासाठी बरं होईल. आय एम सॉरी जर मी काही जास्त बोलली असेल तर, पण एक गोष्ट बोलू. एकच उपाय आहे जर लाईफ बेटर करायची असेल तर. काय? तुम्ही बोलत जा कुणाशी तरी. मित्र आहेत तुम्हाला? नाही. आवडता रंग? ग्रे. वाटलंच ते. द कलर ऑफ सॉरो. एक गोष्ट बोलू योगेश, तुम्ही खरंच कुणाशी तरी बोलत जा. तुम्हाला कसं वाटतंय, बरं वाईट, तुम्हाला काय करायचंय, ह्या गोष्टी कोणाला तरी सांगत जा. त्याने काय होणार? योगेश, लहानपणी आपल्याला कधी काही दुखलं, काही त्रास झाला तर आपण सगळ्यात आधी आईला जाऊन सांगायचो ना. तेव्हा काय आपलं दुखणं लगेच बरं व्हायचं नाही ना. पण आई नेहमी म्हणायची, होईल रे त्रास कमी, जाईल दुखणं. तेव्हा जरा धीर मिळायचा की नाही. तसंच आहे आपलं. आता हा धीर द्यायला आपल्या आयुष्यात कुणीच नसतं. म्हणून कुणीतरी हवं ज्याला आपण सांगू शकू, जो आपल्याला काहीतरी ऐकवणार असेल असं. आणि हे सगळं सांगून मला बरं वाटेल? आता मला सांगा ना, एखाद्या फुग्यामध्ये आपण हळूहळू हवा भरतच गेलो तर तो कधी ना कधी फुटणारच. तसंच आपलं. आता तुम्ही गोष्टी साठवतच गेलात मनात, तर एक दिवस तुम्हाला सायकेट्रिस्टची गरज पडेल. आणि बरं व्हायचं असेल ना तर अशी वेळच येऊ देऊ नका. म्हणजे इथे बसलेल्या प्रत्येकाचा फुगा हळूहळू भरतोय आणि तो एक ना एक दिवस फुटणारच. तसं नाही. आता इथेच बघा ना, प्रत्येकजण आपापल्या फ्रेंडसोबत किंवा फॅमिलीसोबत आलाय. आता ते लोक त्यांच्या किती गोष्टी शेअर करतात याच्यावर डिपेंड करतं. आणि ह्याच गोष्टी आपण आयुष्यात किती जगणार अँड ऑल हे सगळं ठरवतं. पण कधी कधी काही गोष्टी नाही ना सांगता येत. मी कुठे म्हणते की सगळ्या गोष्टी सांगायच्या, पण काही गोष्टी तरी सांगू शकतो ना. पण या सगळ्याच गोष्टी मी विनाकारण दुसऱ्यांना का सांगायच्या? म्हणजे त्यांना काय फायदा आहे ना. आता त्याला काय फायदा होईल किंवा त्याला का सांगायच्या हे तर मला माहिती नाही, पण इथे मला माझा प्रोजेक्ट मिळतोय हे मात्र खरंय. आणि मला सांगा, आपल्याला जेव्हा बरं वाटत नाही तेव्हा आपण डॉक्टरकडे का जातो? हळदी कुंकवासाठी. ऑब्विसली डॉक्टर औषध देतो म्हणून. आणि तो आपल्याला औषधं कधी देतो? आपण त्याला आपला प्रॉब्लेम सांगितल्यावर, त्याला तो समजल्यावर तो औषध देतो. एक्झॅक्टली. आपला प्रॉब्लेम आपण त्यांना सांगतो तेव्हा. आता आपल्यासोबत काय होतंय, आपल्याला कसं वाटतंय हे जर आपण कोणाशी शेअरच नाही केलं तर तुम्हाला कसं बरं वाटेल? तुम्ही एकदा सांगून तर बघा कुणाला, मग तुम्हीच अनुभवाल कसं वाटतंय ते तुम्हाला. कळतंय ना? यस ऑफकोर्स. पण सायकोलॉजी या सगळ्या गोष्टी शिकवते. सायकोलॉजी सगळ्याच गोष्टी नाही शिकवत, पण दुनियादारी शिकवते. आता माझं काम झालंय आणि तुम्ही दिलेले 10 मिनिटं सुद्धा संपलेले आहेत. मी निघते. सायकोलॉजी संपली तुमची? सायकोलॉजी कधीच संपणार नाही. जेवढी माणसं त्याच्या 1000 पट सायकोलॉजी. पण आता मला बाहेर जायचंय, सो मला वाटतंय की मला पण एका डॉक्टरची गरज आहे. काय? म्हणजे सायकॅट्रिस्टची नाही, पण कुणी माझ्या मनातलं ऐकून घेईल अशा डॉक्टरची. तुम्ही मला मदत कराल का प्लीज? नक्कीच. आता येते मी. स्नेहा, तुमचा नंबर नाहीये माझ्याकडे. माझ्याकडे आहे तुमचा नंबर. येते.
हॅलो. हॅलो. अरे मी स्नेहा बोलते, सायकोलॉजी स्टुडंट. अरे स्नेहा, अरे 5 दिवस झालंय कॉलचा वेट करतोय आणि आज फोन केलास का? अरे तुझ्या सायकोलॉजीसाठी एक महत्त्वाचा टॉपिक होता माझ्याकडे. भेटूयात का? ग्रेट, भेटूयात तर. आपण कॅफेमध्ये नाही हा, दुसरीकडे. लोकेशन पाठवेल मी. डन डन, चालेल मला. बाय. या बाय. हाय. हाय. कसा आहेस? ग्रेट. यू? आय एम फंटॅस्टिक. दिस इज फॉर यू. वाव, थँक्यू. आणि परत एकदा थँक्यू. फॉर व्हॉट? मला वेळ दिल्याबद्दल. अरे त्यात काय थँक्यू. मागच्या वेळेस तुम्ही मला 10 मिनिटं दिलीत ना, आज मी तुमच्यासाठी वेळ देणार. सगळं फिट्टूस. बर, बसा. हो. मी काय म्हणतो, आपण एकमेकांना तुम्ही करून बोलण्यापेक्षा तू करून बोललो तर नाही चालणार का? येस शुअर. बोला तुम्ही. आय मीन तू. आणि आज भेटायला बोलावलं. एनिथिंग न्यू? तसं न्यूच आहे, पण तुझ्यासाठी. म्हणजे तुला इथे आजूबाजूला किंवा माझ्यात काही फरक जाणवत नाही आहे का? नाही तर काय झालं? काही नाही. म्हणजे बघ ना, मी नेहमी कॅफेत बसायचो, पण आज ना मी थोडंसं बाहेर नेचरमध्ये भेटायला आलो आहे तुला. आणि मी पाय पण हलवत नाही आहे सारखा. अरे हो, खरंच. दॅट्स न्यू फॉर मी. ग्रेट. हा. आणि हो, खरंच खूप सुंदर जागा आहे. थँक्यू. बर, काय सांगायचं होतं? मी ना माझ्या मनात खूप साऱ्या गोष्टी साठवून ठेवल्यात, आणि त्यातलीच एक गोष्ट म्हणजे माझं प्रेम. तू तुझी सायकोलॉजीची बुक काढ ना, म्हणजे ही गोष्ट तुझ्या प्रोजेक्टसाठी उपयोगी पडेल. नको, आज मी माझ्या प्रोजेक्टच्या कामासाठी नाही, तर तुझी एक मैत्रीण म्हणून तुझ्याशी बोलेन. चालेल तुला? यस, शुअर. बोल मग. मी ना कॉलेजमध्ये प्रचंड फेमस होतो. म्हणजे ये जवानी है दिवानी मधल्या बनीसारखा. खरंच? वाटत नाही हा बघून. खरंच. म्हणजे आता थोडा जाड झालोय, पण तेव्हा मी खट्याळ, खोडकर आणि अभ्यासात हुशार होतो. खूप सारे मित्र होते माझे. मुलींचा ना माझ्या भोवती घोळका असायचा, घोळका. ओहो. अरे खरंच. म्हणजे माझ्या भोवती मुलींचा घोळका असायचाच. आणि त्या मुलींची इतकी सारी बडबड. त्या बडबडीत ना एक शांत चेहरा माझ्याकडे बघत बसायचा. सुरुवातीला मी इग्नोर केलं, पण शेवटी आमची गाठभेट ही झालीच. आमच्यात काय होतं सुरुवातीला काहीच कळलं नाही. आम्ही तासनतास एकमेकांना पाहत बसायचो. नंतर एकाच बेंचवर बसायला लागलो. आणि ती मुलगी होती माझ्या वर्गातली श्रेया. आणि स्कॉलर होती बरं का ती. बर. पुढे आम्ही कॉलेजला ॲडमिशन घेतलं. तिने सायन्स घेतलं आणि मी कॉमर्स. मलाही सायन्स घ्यायचं होतं, पण शिकणार कोण? नंतर आम्ही घरच्यांशी खोटं बोलून बाहेर भेटायला लागलो. खूप जवळ आलो. आणि नंतर 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 स्नेहा, मी सांगितलं ना तुला, मी सिगारेट ओढायला लागलो, दारू प्यायला लागलो. साहजिकच आहे. ती सोडून गेल्यानंतर मला या सगळ्या गोष्टींची सवयच लागली. अच्छा, म्हणजे नंतर तुमचं ब्रेकअप झालं तर? माहीत नाही. म्हणजे काही कारण नसतानाही तिने माझ्याशी बोलणं सोडलं. भेटणं नाही, कुठे आहेस विचारल्यावर इग्नोर करणं, या सगळ्या गोष्टींचा मला त्रास व्हायला लागला होता. शेवटी 2 आठवड्यातून आमचं एकदा बोलणं व्हायचं, तेही फक्त 2 मिनिटांसाठी. कॉलेजला असताना मी सिगारेट, दारू प्यायचो. ते तिला आवडायचं नाही. शेवटी ती सोडून गेल्यावर तिला ज्या गोष्टी आवडत नाहीत त्याच गोष्टी जास्त जवळ केल्या. आमच्या रिलेशनशिपचा क्लोजर मला मिळालाच नाही.
शेवटी समजलं की तिचं लग्न झालंय आणि लग्न झाल्यानंतर ती याच शहरात कुठेतरी आली. म्हणून मी ग्रॅज्युएशन इथेच करायचं असं सांगून इकडे आलो. पण ती कुठे असते अजूनही सापडली नाही. तिचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये अजूनही सेव्ह आहे. DP स्टेटस काहीच दिसत नाही. तरीही तिच्या नंबरकडे बघत बसतो. बर, मग आता पुढे तू काय करायचं ठरवलंयस? गेली 6 वर्ष झाली माझ्या मोबाईलमध्ये तिचा नंबर सेव्ह आहे. पण तिला कधी फोन किंवा SMS करायची हिंमत नाही झाली माझी. मग सिंपल आहे ना, तिचा विचार तुझ्या डोक्यातून काढून टाक. तेच तर होत नाहीये ना. सी, श्रेया कधी तुझ्या समोर आलीच तर तू काय करणार आहेस किंवा तिच्याशी काय बोलणार आहेस? कशी आहेस, कुठे राहतेस, परत कधी भेटशील? आणि ती परत भेटली तरी आता तुमच्यात आधीसारखं आहे का काही? तू तिचा फक्त एक मित्र म्हणून राहशील. चालेल तुला? चालेल, मित्र म्हणून भेटीन मी तिला. योगेश, तू विसरतोयस मी सायकोलॉजी शिकत आहे. आणि तुझं हे खोटं बोलणं मी लगेच पकडू शकते आणि तुला खोटं नाही बोलता येत. हो तेच, पण काय करू शकतो मी? अरे तू समजतोस ना, तितकं कठीण नाहीच आहे हे. आणि हे बघ, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. एखाद्या जखमेला आपण जितकं कुरवाळत बसू ना, तितकीच ती जखम ओली राहते. पण आमच्यात खूप साऱ्या गोष्टी घडल्या आहेत. खूप बदललेलं मी स्वतःला तिच्यासाठी. हो, पण तिने पण तुझ्यासाठी काही गोष्टी बदलल्या असतील ज्या तुला माहीत पण नसतील. आणि आता जरी माहिती पडल्या तरी त्याचा काही उपयोग आहे का? हां, पण मग तिच्या आठवणींचं काय? त्याचं काय? बरं योगेश, तुला आठवतंय तुझ्या शाळेतल्या पहिल्या दिवसाबद्दल किंवा तुझ्या जॉबच्या पहिल्या दिवसाबद्दल? आईने दिलेली पहिली कानाखाली किंवा मित्रांसोबत ओढलेली पहिली सिगरेट आठवतंय काही? नाही आठवत. पण या सगळ्या गोष्टींशी मी जोडला गेलेलो आहे. त्या गोष्टींवर प्रेम नाही करत ना, मग त्या गोष्टी मी विसरणारच ना. बर, मान्य आहे की नाही विसरू शकत आहे, पण विसरण्याचा प्रयत्न तरी करू शकतोस ना? अगं पण या सगळ्याचा त्रास होईल ग मला. हेच असतं आयुष्यात. काही गोष्टी बदलायच्या असल्या ना की काही गोष्टींना सामोरं जावं लागतं. आधी भयंकर त्रास होतो, पण नंतर हळूहळू होतो कमी. आणि तिने नाही ना लक्षात ठेवलं तुला, तुमच्या प्रेमाला. पण माझ्या लक्षात तरी आहे ना सगळं. म्हणूनच रबर जर आपण दोन्ही बाजूने ताणला आणि जर का तो तुटला तर ज्याने तो रबर जास्त घट्ट धरलेला असतो ना त्याला तो जास्त लागतो. हेच झाले तुझ्या बाबतीत. तू सगळं घट्ट धरून ठेवलंस आणि ती तुला सोडून गेली. ह्याचा त्रास तुला जास्त होतोय आणि तुला होणारा त्रास तिला माहीत सुद्धा नाहीये किंवा तू तिला जाणून पण घ्यायचं नाही. मग काय अर्थ आहे या गोष्टीचा? मी स्वतःबद्दल जास्त कधी सांगत नाही कुणाला, पण कॉलेजमध्ये असताना माझं पण ब्रेकअप झालं. खूप इन्व्हॉल्व होती मी त्याच्यात, इमोशनली, फिजिकली. पण त्याने मला चीट केलं आणि सोडून निघून गेला. आय एम सॉरी. मग पुढे काय झालं? पुढे काय, त्याच दिवशी बारमध्ये जाऊन मस्त मित्रमैत्रिणींसोबत दारू प्याले. ब्रेकअप पार्टी म्हण हवं तर. त्रास नाही झाला? झाला ना, भरपूर झाला. पण नंतर कळालं मला होणारा त्रास पुढच्या व्यक्तीला माहीतच नाहीये. मग स्वतःला त्रास करून घेऊन काय फायदा आहे? योगेश, तुला एक गोष्ट सांगू? प्रेमात कधीच जबरदस्ती नसते. आपण एखाद्याला कसं सांगणार की माझ्यावर प्रेम कर म्हणून? त्याला वाटलं तेव्हा तो मला सोडून गेला. आता त्याच्यासाठी रडत बसून काय फायदा? आणि खरंच प्रेम हे जबरदस्तीने होऊ शकत नाही. झाला तर तो सौदाच असतो किंवा फार तर फार ॲडजस्टमेंट. आणि ह्या सगळ्यांमध्ये आपण स्वतःला त्रास करून घेत असतो.
और कौन कहता है कि जिंदगी हमें एक बार मिलती है? हर नई सांस हमारी नई जिंदगी आहे. आणि प्रेमात टाकलेला बूमरँग कधीच परत येत नाही, तो तुटतोच. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींना ना फाट्यावर मारायचं. मग आता घ्या. गाढवासमोर वाचली गीता, कालचा गोंधळ बराच होता. अरे आता तुझ्या हिशोबाने तू डिसिजन्स घे आणि बाहेर ये. बाहेर बघ, इतकं सुंदर जग तुझी वाट बघते. आणि आता मला असं वाटतंय की मला निघायला पाहिजे, कारण फार उशीर झाला. चल बाय. हो